at speed to the city streets. We began to feel the fire. We rise like tall buildings as the chemicals, they take us higher. The night's young and it's just begun as she puts her hand in mine. We wanna chase the night, wanna dance to the light, pull the stars from the sky, just two hearts running wild. Never sleep, never. हाय एव्हरीवन, कसे आहात सगळे? तर इथे तुम्ही बघता त्याप्रमाणे माझी शूटची तयारी चालू आहे. तयारी म्हणजे शूटच चालू आहे. हे दुसऱ्या चॅनलवरचा व्हिडिओ बनवायचं काम चालू होतं. व्लॉगिंग करणं तसं मला सोपं वाटतं, कारण तुम्ही जे म्हणजे करताय दिवसभरात, तर तेच तुम्हाला शो करायचं असतं, म्हणजे दाखवायचं असतं. आणि काही काही ठिकाणी तुम्ही बोलता किंवा काही काही ठिकाणी तुम्हाला व्हॉइस ओव्हर करायचा असतो. सो याच्यामध्ये म्हणजे हा आर्ट अँड क्राफ्टशी रिलेटेड चॅनल आहे, तर त्याच्यामध्ये काय बनवायचं आहे तिथपासून ते कसं बनवायचं, मग कसं त्याचा सिक्वेन्स असला पाहिजे आणि बऱ्याचशा गोष्टी असतात. आणि त्याच्यानंतर मग पूर्ण व्हिडिओवरती व्हॉइस ओव्हर आणि मग त्याचं कसं प्रेझेंटेशन असलं पाहिजे हे सगळं बघायला लागतं. त्याचबरोबर आता नवीन वर्ष पण चालू झालं आहे, तर मग विचार केला की का नको आपण डायरी मेंटेन करूयात. म्हणजे त्याच्यामध्ये रोजची कामं काय करायची आहेत आणि झालेली कामं, असं सगळं तो म्हणजे सगळा त्याच्यात सिक्वेन्स असणार की मला आज काय काय करायचं आहे. म्हणजे ते लिहून काढलं ना की जास्ती चांगलं होतं असं मला वाटतं. म्हणजे माझी बहीण तरी मला असं सांगते की तू लिहून काढ सगळं, तुला काय पाहिजे नाही ते, काय करायचं आहे आणि काय नाही करायचं आहे, सगळं लिहून काढ आणि त्यानुसार जसं जसं होत जाईल तसं तसं टिक करत जा. सो मी ते मेंटेन करायचा प्रयत्न करणार आहे ह्यावर्षी. सो त्याच्यासाठी मी डायरी आणली आणि ती लिहून काढते. तर म्हटलं तुमच्याबरोबर शेअर करूया. आणि तुम्ही लोक पण असं काही करता की नाही मला नक्की खाली कमेंटमध्ये सांगा. नवीन वर्ष आहे म्हणून असं की हां चला नवीन, पण हे मला कंटिन्यू ठेवायची आहे सवय. बघूया कितपत होती आहे, कारण मला तरी जरा बरं वाटतं आहे ते असं की म्हणजे मी 2-3 दिवस झालं करते आहे आणि आपल्याला कळतं आहे की आपण कुठे कमी पडतो किंवा असं सगळं. सो म्हणून मेंटेन करायचा प्रयत्न करते आहे. आणि इथे मी गाणे लावलेली आहेत आणि आता मी माझं बाकीची कामं चालू करते करायला. सो घरामध्ये आहे ना डॉग असल्यामुळे ना केस खूप होतात, त्याच्यामुळे बऱ्याचदा झाडून घ्यायला लागतं सारखं सारखं, कारण केस सगळे उडायला नकोत, सगळे निघून जायला पाहिजेत. आणि त्यातच आज एकदम अचानक केतन घरी आले आणि मग त्यांना पुण्याला जायचं होतं. सो म्हणून मग इथे मी दुपारी इडली होती तर इडली फ्राय केली. तर तुम्ही कशी इडली फ्राय करता मला सांगा, कारण मी तरी डायरेक्ट तेलामध्ये इडली जी असते ती डायरेक्ट तळून घेते आणि मस्त क्रिस्पी होते बाहेरून आणि आतून सॉफ्ट राहते. सो मला तर तशीच आवडते. आणि ती सॉस आणि आपला घरातला मसाला त्याच्याबरोबर तर खूप छान लागते. सो त्याबरोबर मी इकडे कॉफीची पण तयारी करत होते. आणि असं एकदम अचानक जर काही आलं ना की हां इकडे जायचं तिकडे जायचं, गडबड होते आणि आपल्याला मेंटली प्रिपेअर नसतो आपण. आणि मग अशा गोष्टी झाल्या की अजूनच गडबड होते. फक्त अशा पद्धतीने डीप फ्राय करताना आहे ना इडली पूर्ण ती तेल खूप छान तापून द्यायचं आणि मगच टाकायचे, नाही तर ती ऑइली होऊ शकते. आणि मग थोडंसं गोल्डन ब्राऊन झालं की काढून घ्यायची. खूप छान लागते, तुम्ही ट्राय करून बघा. आणि अशा पद्धतीने इडली फ्राय केली ना की ती लहान मुलांना पण खूप आवडते आणि खूप आवडीने खातात. आणि तुम्ही ही टिफिनला पण देऊ शकता मुलांच्या डब्याला किंवा आदल्या दिवशी जर इडली बनवली आहे तर तुम्ही दुसऱ्या दिवशी पण ती डब्यामध्ये तळून अशा पद्धतीने देऊ शकता किंवा नाश्त्यालाही खाऊ शकता. खूपच छान लागते, एकदा ट्राय करून बघा. आणि तुम्ही कशा पद्धतीने इडली फ्राय करताना मला नक्की सांगा खाली कमेंटमध्ये. सो इथे माझं झालं होतं. आणि हे जे तुम्हाला किचन दिसतं आहे ना, सो मी हा मेकओव्हर केलेला आहे घरातल्या घरात. तर तुम्हाला जर बघायचं असेल तर मला नक्की खाली कमेंटमध्ये सांगा. मी तुम्हाला माझ्याकडे क्लिप असेल तर नक्की पुढच्या व्हिडिओमध्ये सांगेन. सो त्याच्यानंतर काही नाही, मग केतन गेले ऑफिसला नाही म्हणजे पुण्याला, ऑफिसच्याच कामासाठी पुण्याला गेले. सो मग इथे अन्वीची एक्झाम होती त्याच्यामुळे अभ्यास घ्यायला लागणार होता. आणि आजकालच्या मुलांचा अभ्यास करणं म्हणजे खूप अवघड काम आहे, कारण डिस्ट्रॅक्शन्स भरपूर असतात. सो तिचा अभ्यास घेऊन झाल्यानंतर आम्ही जेवण वगैरे केलं आणि मग मी इकडे किचन ओटा सगळं आवरून घेतला. आणि किचन ओटा म्हणजे मी रोज नाही स्वच्छ करत, स्वच्छ इन द सेन्स की रोज मी त्याला घासत नाही साबणाने, कारण ना इथे ओट्याचे जे पुढची बाजू असते ना तिथे ती पट्टी असते, सो ती खूप कमी आहे. त्यामुळे ते पाणी जर आपण टाकलं ना की ते खाली येतं डायरेक्ट ओट्यावरून आणि मग खाली जे कपाट आहे ती खराब होऊ शकतात, त्याचे चान्सेस खूप आहेत, कारण मग लाकूड लवकर झिजतं पाण्याने. सो मी रोज फक्त पुसून घेते आणि 2-2 दिवसांनी वगैरे, आणि असं वाटलं की खूपच अगदीच म्हणजे खराब व्हायला आला आहे तर मग मी तो घासून घेते.
तसं बेसिन वगैरे सगळं मी रोज घासते आणि बेसिन घासायची घासणी जी आहे ती माझी वेगळी आहे आणि प्रत्येक घासणी जी आहे ही मी काम झाल्यानंतर स्वच्छ धुवून मगच ठेवून देते. तशी मी ठेवत नाही कारण मला ते आवडत नाही. सो बेसिन घासायची घासणी वेगळी आणि भांडी घासायची घासणी वेगळी अशा पद्धतीने सगळं जे आहे ते करते मी. आणि हे जे कापड आहे तेही मी रोज म्हणजे धुवायचा प्रयत्न करते की नको खराब, ते जास्त काळ टिकतं. म्हणजे की आपण जर त्याची स्वच्छता केली ना तसंच वापरलं तर ते खूप खराब होतं. पण जर तुम्ही त्याला घासून पुसून छान, मी तर कधी कधी त्याला गरम पाण्यातून म्हणजे गरम पाणी पण उकळलेलं त्याच्यावर टाकते आणि किंवा गरम पाण्यात भिजवून ठेवते, तर ते पण खूप छान निघतं आणि जास्त काळ टिकतं तुमचं हे कापड. सो ही एक टिप होती तुमच्यासाठी, जर तुम्ही करत नसाल तर नक्की ट्राय करून बघा. आणि नेहमीप्रमाणे माझं हँडवॉश जे आहे ते इथे ठेवलेलंच असतं की भांडी घासून झाल्यावरती मी हँडवॉश करणं प्रेफर करते. सो म्हणून मग मी इथे हँडवॉशची एक बॉटल ठेवलेली आहे. आणि मग रात्रीचं तुम्ही किचन बघू शकता, एकदम मस्त स्वच्छ असं किचन झालेलं आहे. आता इथे उठल्यानंतर मी हे जे आहे ते नेट वगैरे काढून घेतली. रोज मी नाही काढत, रोज केतन काढतात आणि माझं इकडे सगळं काम चालू असतं. पण आज केतन नव्हते तर म्हणून मी काढून घेतली. आणि नाश्त्याला इथे मस्त असे पोहे बनवलेले होते. तसं नाश्त्याला नॉर्मली पोहे, शेवईचा उपमा आणि उपीट असतं. तर कधी कधी असेल तर फोडणीचा भात किंवा पोळ्या तर आमच्या राहत नाहीत शिल्लक, मग त्या करायला लागतात एक्स्ट्रा पोळीचा चिवडा बनवायचा म्हटलं तर. पण असा वेगवेगळा नाश्ता केतनलाही आवडतो आणि मग रोज रोज तेच तेच खाऊन खाऊन बोरही होत नाही. सो आता इथे माझ्याकडे ना केळे होते पिकलेली आणि मला ना त्याचा बनाना केक ट्राय करायचा होता. म्हणजे खूप दिवस झाले ट्राय करायचा होता. सो लकीली म्हटलं आज पिकलेली आहेच केळी, तर म्हटलं करूया. कारण अन्वी पण गेली होती शाळेत, सो म्हटलं करून घेऊयात. तर आणि हे अचानक प्लॅन झालेला आहे डोक्यात, असं काही वेगळं हे नाही आहे. सो मी फर्स्ट टाईम केलेलं आहे, त्याच्यामुळे बघूया कसा झाला, कसा मी सांगेल तुम्हाला पुढे. पण झाली गंमत अशी. बरं इथे हे जे आहे काय म्हणतो ब्लेंडर, ते मी बरंच आधी मागवून ठेवलेलं होतं. म्हणजे होतं माझ्याकडे आधीपासून, गेली 3-4 वर्ष आहे आणि खूप चांगलं आहे. जर तुम्हाला हवं असेल तर त्याची लिंक मी देईन तुम्हाला खाली. पण कारण खूप छान आहे हे ब्लेंडर, केक वगैरे करायला बरं पडतं. सो ह्याच्यामध्ये काही नाही, मी मैदा नाही वापरलेला आहे, साखर नाही वापरली आहे आणि अंडही नाही वापरलेलं. शक्यतो मी आता मैद्याचा केक बनवतच नाही, मी गव्हाचाच प्रेफर करते. मैदा नाहीच वापरत. चुकून कधीतरी वापरला तर वापरते, पण गव्हाचाच केक बनवते. सो इथे सगळी तुम्हाला दिसते मी तसं केलेली आहे प्रोसेस. आणि याची डिटेल रेसिपी मी तुम्हाला नेक्स्ट टाईम कधी सांगेल, कारण ना ह्यावेळी झालं काय तेच मला कळलं नाही. तुम्हाला जर माहिती असेल, पण केक जो आहे ना तो खूप छान झाला होता टेस्टला. म्हणजे खूप टेस्टी आणि यम्मी झाला होता. फक्त प्रॉब्लेम असा झाला की दिसेल तुम्हाला पुढे, एवढा छान फुगला आणि मी अन्वीला शाळेतून घेऊन आल्यानंतर तो खाली बसला, तेव्हा मला कळलं नाही काय झालं. तुम्हाला माहिती असेल तर नक्की सांगा मला, असं का झालं ते, की केक खाली का बसतो, हे तुम्हाला माहिती असेल तर मला नक्की 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 सांगा कमेंटमध्ये. मला आवडेल जाणून घ्यायला. आणि नेक्स्ट टाईम मग मी तसं फॉलो करेन आणि मग तुम्हालाही सांगेन नक्की काय झालं काय नाही. आता इथे एक तुम्हाला गोष्ट सांगते की केक करून झाल्यानंतर जे बॅटर राहिलेलं असतं ना, तर ते मला चाटून पुसून खायला भयंकर आवडतं. म्हणजे आई जेव्हा लहानपणी केक बनवायची, तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी पण असा एक्सपिरियन्स केला असेल की आपली आई जेव्हा लहानपणी केक बनवायची आणि असं काही बॅटर राहिलं असेल तर मला तरी खूप आवडायचं असं खायला. तुम्हाला कोणाला आवडायचं की नाही मला नक्की सांगा खाली कमेंटमध्ये. म्हणजे जेव्हा जेव्हा मी केक बनवायला घेते आणि नंतर जे बॅटर राहिलेलं असतं ते खाते. सो माझ्या मुलीला पण आता तीच सवय लागली किंवा तिलाही आवडतं म्हटलं तरी चालेल. सो मला माझ्या आईची आठवण येते मग तेव्हा नेहमी. सो अशा आठवणी पण जागे होतात त्या निमित्ताने. सो असो चला. सो म्हटलं इकडे केक होतं तसं साईड बाय साईड मग मस्त भांडी चकाचक क्लीन करून घेऊयात, म्हणजे ती परत रात्रीसाठी वेगळी राहणार नाहीत. सो इथे मी भांडी जी आहेत ती वॉश करून घेतली आणि त्यानंतर थोडा वेळ होता अन्वीला आणायला जायला. हे बघ इथे मी तुम्हाला केक दाखवते. हा छान फुगला होता, तुम्ही बघू शकताय. सो बघूया आता काय, मलाच कळलं नाही असं का झालं. सो माझ्याकडे वेळ होता म्हणून मग मी थोडं एडिटिंग करत बसले व्हिडिओचं. कारण काय होतं ना, 2-2 चॅनलचं एकाच मोबाईलमध्ये शूट झालेलं असतं आणि मग मोबाईलची मेमरी जी आहे ती पूर्ण भरून जाते. आणि आयफोन असल्यामुळे काय होतं की त्याच्यात लगेचच पूर्णच मेमरी जी आहे ती भरते. सो इथे मी आल्यानंतर बघितलं म्हणून मी परत लावला होता केक बेक करायला, पण तो काही एवढा नीट झाला नाही.
सो म्हटलं जाऊ दे तसंच खा अन्वी तू. पण म्हणजे तिने खाल्ल्यानंतर तिला एवढा आवडला, म्हणते आई खूप टेस्टी झाला आहे. पण म्हणजे माझा मूड ऑफ झाला की असं का झालं, कारण नेहमी नाही होत असं, खाली बसत नाही, क्वचितच कधीतरी. पण तो का होतो त्याचं रिझन मला अजून नाही कळालं. सो प्लीज ते तुम्ही सांगा मला. आणि मग काही नाही, आम्ही असंच जे आहे हा केक एन्जॉय करतो. असो, एखादी गोष्ट बिघडली आहे म्हणून मूड ऑफ करून घेण्यापेक्षा ती सातत्याने करत राहावं, म्हणजे यश मिळणारच आहे कधी ना कधी. सो ते प्रयत्न करत राहावेत. आणि जर तुम्हाला हा आजचा व्लॉग आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका, शेअर करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करायला विसरू नका नवीन आहात चॅनलवर तर. प्लीज 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 तुमचं एक सबस्क्राईब आणि एक लाईक मला खूप मोटिवेट करून जाणार आहे आणि मला या जर्नीमध्ये मदत करणार आहे. सो प्लीज सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. आणि तुमचे काही सजेशन्स असतील तर ते पण खाली कमेंटमध्ये द्यायला विसरू नका. पुन्हा भेटूया छानशा अशा एका व्हिडिओमध्ये. बाय.